थेवेनिन्स थेरमचं काय स्टेटमेंट आहे? तर थेवेनिन्स थेरम मीन्स the Thevenin's voltage or open circuit voltage VOC, open circuit voltage or Thevenin's voltage VTH, त्याला आपण काय म्हणतो VTH, Thevenin's voltage or open circuit voltage, त्याला आपण दुसरं काय म्हणतो open circuit voltage. नेक्स्ट Thevenin's resistance, त्याला आपण म्हणतो RTH, Thevenin's resistance RTH and load current RL, या तिघीचं कॉम्बिनेशन थेवेनिन्स थेरम आहे. कळतंय का? थेवेनिन्स थेरम मध्ये काय ओपन सर्किट व्होल्टेज और थेवेनिन्स व्होल्टेज, त्याला ओपन सर्किटला आपण काय म्हणतो थेवेनिन्स व्होल्टेज, आणि थेवेनिन्स रेजिस्टन्स त्या सर्किटचा थेवेनिन्स रेजिस्टन्स आणि हा लोड करंट लोड रेजिस्टन्स, हा काय झाला तुमचा लोड रेजिस्टन्स हा कॉन्स्टंट, तर तो व्हॅल्यू होते का तो पर्टिक्युलर लोड रेजिस्टन्स, त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू आपण इंडिकेट करतोय लोड रेजिस्टन्स. तर स्टेटमेंट बघा काय थेवेनिन्स थेरमचं स्टेटमेंट, एनी नेटवर्क कंटेनिंग ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह एलिमेंट, एनी नेटवर्क कंटेनिंग ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह एलिमेंट and one and more dependent or independent voltage or current source, or one or more dependent and independent voltage source. बरोबर का? काय म्हणते ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह एलिमेंट, त्याच्यामध्ये डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्होल्टेज और करंट सोर्स, म्हणजे त्याच्यामध्ये डिपेंडंट व्होल्टेज सोर्स असेल किंवा इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स असेल. ओके, म्हणजे या सर्किट मध्ये एनी नेटवर्क कंटेनिंग ए ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह एलिमेंट अँड वन और मोर dependent or independent voltage and current source can be replaced by an equivalent network, can be replaced by an equivalent network containing a voltage source, that is the open circuit voltage or Thevenin's voltage, containing a voltage source, त्यालाच आपण इन ब्रॅकेट मध्ये म्हणा Thevenin's voltage or open circuit voltage, network containing a voltage source, that is Thevenin's in bracket Thevenin's equation voltage VTH or VOC, open circuit voltage, and a series resistance म्हणजे Thevenin's resistance, त्याच्या सिरीज मध्ये Thevenin's resistance and a series resistance in bracket Thevenin's resistance, this is the statement of Thevenin's theorem. काय सांगितलं Thevenin's theorem मध्ये, परत एकदा रिपीट करतो बघा काय सांगितलेलं आहे. एनी नेटवर्क कंटेनिंग ऍक्टिव्ह और पॅसिव्ह एलिमेंट, म्हणजे कुठल्याही नेटवर्क मध्ये ऍक्टिव्ह एलिमेंट असेल किंवा पॅसिव्ह एलिमेंट असेल. ओके, मग ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह एलिमेंट मध्ये एनी वन और मोर डिपेंडंट और इंडिपेंडंट व्होल्टेज अँड करंट सोर्स, म्हणजे त्याच्यामध्ये हे जे पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह एलिमेंट आहे त्याच्यामध्ये वन किंवा मोर, एक किंवा एकपेक्षा जास्त इंडिपेंडंट किंवा डिपेंडंट व्होल्टेज सोर्स और करंट सोर्स, व्होल्टेज और करंट सोर्स दोन्ही सोर्स असू शकतात. बरोबर आहे. व्होल्टेज सोर्स आपण असा इंडिकेट करतो व्होल्टेज प्लस मायनस, करंट सोर्स असा इंडिकेट करतो. म्हणजे कुठलाही डिपेंडंट किंवा इंडिपेंडंट करंट सोर्स किंवा व्होल्टेज सोर्स कॅन बी रिप्लेस्ड बाय, हे सगळं रिप्लेस बाय कशाने करायचं, कॅन बी रिप्लेस्ड बाय ओपन सर्किट व्होल्टेज और Thevenin's voltage and series resistance. Series resistance means Thevenin's resistance. म्हणजे या दोन्हीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं सर्किट. पण नॉर्मल कसंही सर्किट दिलं असतं, फॉर एक्झाम्पल असं सर्किट दिलं असतं, हा एक व्होल्टेज सोर्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, हा एक व्होल्टेज सोर्स आहे, सॉरी इथे एक रेजिस्टन्स आहे, परत इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक व्होल्टेज सोर्स आहे. ओके, आता हा व्होल्टेज सोर्स आणि हा व्होल्टेज आपल्याला Thevenin's व्होल्टेज फाइंड आउट करायचा, म्हणजे हे नॉर्मल व्होल्टेज सोर्स आहे, हे डिपेंडंट किंवा इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे. ओके, किंवा इथे करंट सोर्स असेल, कॅन बी
रिप्लेस्ड बाय कशाने करायचं? वन ओपन सर्किट व्होल्टेज सोर्स म्हणजे हे थेवेनिन्स व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ थेवेनिन्स रेझिस्टन्स RTh. म्हणजे हे काय असणार आहे? VTh आणि हे तुमचं RTh असं रिप्लेस करायचं. आणि फॉर द पर्टिक्युलर लोड त्या लोडच्या अक्रॉस विचारलं तर कळतंय का? हो सर. आणि कळतंय का गर्ल्स मध्ये? हा हो सर. स्टेटमेंट मध्येच कळालं का थेवेनिन्स थेरम काय? कसंही थेरम विचारले अजून इकडे 2-3 सर्किट ऍड करू दे. चला अजून इकडे वाढवू दे, काय प्रॉब्लेम नाही. कळतंय का? किती बी सोर्स असू द्या, वन और मोर म्हणलेलं आहे. व्होल्टेज सोर्स और करंट सोर्स कॅन बी रिप्लेस्ड बाय द थेवेनिन्स व्होल्टेज सोर्स. कॅन बी रिप्लेस्ड बाय द थेवेनिन्स व्होल्टेज सोर्स. मग त्याच्यामध्ये एक डायग्राम ड्रॉ करून घ्या. गिवन नेटवर्क सर्किट असणार आहे. एक गिवन नेटवर्क हे गिवन नेटवर्क असणार आहे. हा RL लोड असणार आहे. हे गिवन नेटवर्क आणि तुमचा करंट फ्लोइंग थ्रू द RL म्हटलेला असते. करंट फ्लोइंग थ्रू द RL. ओके, त्याच्यानुसार आपण फाइंड आउट करायचं. आणि आपल्याला कसं नेटवर्क पाहिजे? ही फिगर ए म्हणा याला. एक फिगर बी मध्ये कसं नेटवर्क पाहिजे आपल्याला? हेच नेटवर्क मी ड्रॉ करतोय बघा, पण आपल्या याच्या फॉर्म मध्ये थेवेनिन्स थेरमच्या फॉर्म मध्ये. फिगर बी. फिगर बी. हे कसंही नेटवर्क गिवन नेटवर्क कसंही असेल. ओके, या नेटवर्कचं कन्वर्जन आपल्याला VTh RTh आणि हा RL लोड हा त्याच्या चेंज होणार आहे का? हा कॉन्स्टंट आहे लोड. हा याचा चेंज होणार, फक्त आपल्याला याच्यानुसार चेंज करायचं. ओके, मग आता फिगर ए काय दिलेलं आहे? फिगर ए is shown in a given network which is a load resistance RL is connected between point A and B. A आणि B च्या मध्ये लोड रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे A आणि B च्या अक्रॉस. ओके, आणि गिवन सर्किट दिलेलं आहे फिगर ए मध्ये. अँड लोड करंट टू फाइंड आउट द लोड करंट IL. आपल्याला इथून IL ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल. IL लोड करंट. ओके, थेवेनिन्स थेरम नुसार आपल्याला IL ची व्हॅल्यू फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू द लोड रेजिस्टन्स बाय युजिंग थेवेनिन्स थेरम. ओके, असा क्वेश्चन असेल. नेक्स्ट फिगर बी काय दिलेलं आहे? The figure B shows the given network is replaced by the Thevenin's equivalent circuit. The given network is converted or replaced by the Thevenin's equivalent network. कशामध्ये कन्वर्जन केले? Thevenin's equivalent network. मग त्याच्यामध्ये काय? ओपन सर्किट व्होल्टेज और Thevenin's voltage in series with Thevenin's resistance. In series with the Thevenin's resistance. कळतंय का? कळतंय का? याला VTh ला आपण VOC म्हणतो बघा. VOC ओपन सर्किट व्होल्टेज. VOC ओपन सर्किट व्होल्टेज और म्हणतो VTh फॉर VOC. Actually VOC ओपन सर्किट व्होल्टेज और थेवेनिन्स व्होल्टेज मीन्स काय actually थेवेनिन्स व्होल्टेज मीन्स this voltage is called as the open circuit voltage.
This circuit is called as a open circuit voltage or Thevenin's voltage, and it is voltage between the open circuit load terminal as shown in figure. The open circuit load terminal है, open circuit load terminal से open circuit बरोबर. हे जर I AB काढलं तर हे open circuit load terminal. ओके, मग त्याच्यानुसार VOC, मग त्याच्यामध्ये आपण कसं सांगू शकतो बघा, VOC ओपन सर्किट VTH, और त्याला अजून असं पण म्हणू शकतो VAB म्हणू शकतो का, VAB बरोबर आहे, A आणि B च्या पॉइंटच्या अक्रॉस VAB. ओके, म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज VAB असं पण म्हणू शकतो आपण. ओके, and with RL is open circuit. RL काय असणार आहे, ओपन सर्किट. जे लोड रेजिस्टन्स रिमूव्ह करायचा सुरुवातीला म्हणजे ओपन सर्किटेड झालं ना, ओपन सर्किट व्होल्टेज. and RTH मीन्स काय आहे, हे कळालं का सगळ्यांना, ओपन सर्किट व्होल्टेज कळलं का, ओपन सर्किट गर्ल्स मध्ये बॉयज मध्ये. हो सर. सर रिपीट करा. हा लोड रेजिस्टन्स रिमूव्ह केला, मी हा रिमूव्ह केला, काय झालं, ओपन सर्किट झालं का व्होल्टेज VTH झालं का. हो सर. त्याला आपण ओपन सर्किट व्होल्टेज. ओके, ओपन सर्किट व्होल्टेज. आता RTH मीन्स काय आहे, Thevenin's equivalent resistance. RTH means it is the Thevenin's equivalent resistance. त्यालाच आपण काय म्हणतो, it is a Thevenin's equivalent resistance which is measured between the open circuit load terminal, and with all the voltage and current sources is replaced by the internal resistance. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे काय व्होल्टेज सोर्स निघत असतील, जेवढे काय व्होल्टेज सोर्स करंट सोर्स असतील ते कशाने कन्वर्ट करतो आपण, इंटरनल रेजिस्टन्स ने रिप्लेस करतो. म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. जसं आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करतो, पॅरलल असेल तर दोन्हीचं कॉम्बिनेशन, ओके, सिरीज असेल तर दोन्हीची ऍडिशन, कळतंय का, त्याच्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. ओके, आणि मग त्याच्यामध्ये जे काही व्होल्टेज सोर्स असतील ते व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स इज कन्वर्टेड इनटू देअर इंटरनल रेजिस्टन्स. त्या इंटरनल रेजिस्टन्स नुसार कन्वर्ट करायचं. कळतंय का, आणि कळतंय का RTH म्हणजे काय. हो सर. हो सर. ओके, मग आता प्रोसिजर बघा, काय प्रोसिजर ऍक्च्युअली प्रॉब्लेम सॉल्व करताना प्रोसिजर काय आहे, फर्स्ट स्टेप नंबर फर्स्ट प्रोसिजर. ओके, तर बघा फर्स्ट स्टेप, रिमूव्ह द ब्रांच the current through which is to be obtained. Remove the branch the current through the which is to be obtained. म्हणजे काय, म्हणजे ज्या सर्किट मधनं फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे ती ब्रांच रिमूव्ह करा. कळतंय का, हा जर लोड रेजिस्टन्स मधनं सांगितलं, फॉर एक्झाम्पल असं सर्किट आहे, काय रेजिस्टन्स आहे, हा व्होल्टेज सोर्स आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, आणि इथे व्होल्टेज सोर्स आहे, रेजिस्टन्स आणि व्होल्टेज सोर्स. आता विचारले आपल्याला ए आणि बी मधला करंट फाइंड आउट करायचा आहे. फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू द ए एंड बी बाय युजिंग थेवेनिन्स थेरम. तर काय करायचं, फर्स्ट रिमूव्ह द करंट फ्लोइंग थ्रू द ब्रांच, ही ब्रांच रिमूव्ह करायची. कळतंय का, ए आणि बी हे ब्रांच रिमूव्ह करा फर्स्ट. कळतंय का, स्टेप नंबर हो फर्स्ट, सर. remove the branch to the current through the which is to be obtained. First step. Second, calculate the open circuit voltage. Second, calculate the open circuit voltage or Thevenin's voltage VTH. Branch remove केली की open circuit voltage find out करा. Okay, calculate the open circuit voltage or Thevenin's voltage. Next,
Third step, obtain the RTH Thevenin's resistance. Obtain RTH Thevenin's resistance. Obtain the RTH, the open circuit branch. The Thevenin's open circuit branch असताना Thevenin's resistance calculate करा RTH. कळतंय का? ओपन सर्किट कंडिशन्स असतानाच त्यावेळेस RTH फाइंड आउट करा. आणि फोर्थ स्टेप, ड्रॉ दी Thevenin's equivalent circuit. सेम असं सर्किट ड्रॉ करा. ड्रॉ दी Thevenin's equivalent circuit. लास्ट स्टेप, ड्रॉ दी Thevenin's equivalent circuit. ड्रॉ दी Thevenin's equivalent circuit. कळालं? त्या फोर स्टेप कळालं? फर्स्ट काय करायचं आहे? रिमूव्ह दी ब्रांच which is flowing to the current किंवा current through the branch. ती ब्रांच रिमूव्ह करा. रिमूव्ह केल्यानंतर परत काय करणार नेक्स्ट स्टेपला? सेकंड स्टेप काय करणार? सेकंड स्टेप Calculate the open circuit or Thevenin's voltage. Calculate the open circuit voltage or Thevenin's voltage. Thevenin's voltage calculate करा. नेक्स्ट काय करणार? Thevenin's resistance calculate करा. By removing the branch with the open circuit condition ला तुम्ही Thevenin's resistance calculate करणार. And last step, step number 4, draw the Thevenin's equivalent circuit. Draw the Thevenin's equivalent circuit. कळलं? कळलं की सगळ्यांना? 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो. एक्सप्लेन दी Thevenin's theorem. एक्सप्लेन दी Thevenin's theorem. स्टेटमेंट, एक्सप्लेनेशन आणि त्याची प्रोसिजर. कळतंय का? आता एक एक्झाम्पल बघूया ना. या फर्स्ट एक्झाम्पल. First example क्या? Find the current through branch AB. Find the current through branch AB. Find the current through branch AB. Find the current through branch AB using Thevenin's theorem. Using Thevenin's theorem. Using Thevenin's theorem. सर्किट डायग्राम ड्रॉ करते हैं. काय स्टेप? Remove the branch current through B which to be current obtained. करा रिमूव्ह दी ब्रांच करंट. म्हणजे हा AB रिमूव्ह करू. काय राहिलं बघा? ड्रॉ करा. A B
ओके, मग आता फाइंड आउट करा करंट यातनं फ्लो होणारा करंट, रिमूव्ह केली ब्रांच टू कॅल्क्युलेट दी करंट व्हॅल्यू, टोटल करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अप्लाय केव्हीएल, केव्हीएल अप्लाय करा. काय येणार आहे सांगा? केव्हीएल अप्लाय करा. इकडून स्टार्ट करूया केव्हीएल, किंवा इकडून स्टार्ट करूया, कुठूनही करा तुम्ही, कसं म्हणाल तसं केव्हीएल अप्लाय करा. किंवा सोर्स हा जो काही करंट दिलाय तो करंट आपण याची डायरेक्शन चेंज करू. जो काही 8 व्होल्ट आहे का, मॅक्सिमम व्होल्टेज सोर्स कुठला आहे? 6 आहे की 8 आहे? हा, व्हॅल्यू 8. मग 8 कडूनच करंट जाऊ दे की, कसं बोलतोस? असं करूया का? ओके, मग आता सांगा केव्हीएल अप्लाय करा. अप्लाय केव्हीएल, अप्लाय केव्हीएल इकडून स्टार्ट करा 8 पासून. प्लस की मायनस 8? प्लस 8. प्लस 8. plus ओके, plus मायनस मायनस की प्लस पडतो? डायरेक्शन सेम आहे बघा. minus Minus मायनस 2i. इकडं परत इकडं मायनस 4i, मायनस 4i. आणि नेक्स्ट पुढं प्लस और मायनस 6. इकडून येतोय आपण बघा, प्लस और मायनस. -6. प्लस minus मायनस 6. व्हेरी गुड. इज इक्वल टू 0. तर आपण कॅल्क्युलेट करत किती येतो बघा. 2i मायनस 2i मायनस 4i किती झालं? हा, minus 6 आहे. मायनस -6 आहे. प्लस 8 मायनस 6. 2 प्लस की मायनस 2? plus 2 प्लस 2 इज इक्वल टू 0. आता हे प्लस आहे, इकडे गेलं तर मायनस जाऊ द्या. या काय मायनस 6i इज इक्वल टू मायनस 2. हे मायनस काही मायनस केलं. हा, i इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 6. हे मल्टिप्लिकेशन इकडे जाऊ द्या. i इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 6 म्हणजे किती आला? i इज इक्वल टू 3 हा 0.33. 0.33. 0.3 0.33 एम्पियर करंट आहे. बरोबर? 0.33 एम्पियर. ओके, स्टेप नंबर 2. काय स्टेप? Calculate open circuit voltage or VTH voltage. स्टेप 2. कॅल्क्युलेट दी ओपन सर्किट व्होल्टेज और थेवेनिन्स व्होल्टेज. कसं फाइंड आउट करायचं ना? ओपन सर्किट व्होल्टेज और थेवेनिन्स व्होल्टेज कसं फाइंड आउट करायचं? आता इथे मॅक्सिमम व्होल्टेज सोर्स कुठला आहे? 6 आहे की 8 आहे? 8 आहे की 6 आहे? 8 8 कन्सिडर करायचं आपण. मग आता इथं बघा ए बी इथं आहे, बी ए बी, बरोबर आहे. आपल्याला VTH म्हणजे ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज, ओपन सर्किटच्या अक्रॉसचा व्होल्टेज फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे, ह्याच्या अक्रॉस. कळतंय का? म्हणजे VTH इथला फाइंड आउट करायचा ना, ह्याच्या अक्रॉसचा. अगोदर म्हटलं की नाही आपण VTH कशाच्या अक्रॉस? हे ओपन सर्किट, बरोबर आहे कंडिशन. हे रिमूव्ह केल्यानंतर इथलं ओपन सर्किट व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. VTH इज इक्वल टू VTH, थेवेनिन्स व्होल्टेज VTH इज इक्वल टू काय आहे बघा मग? VTH इज इक्वल टू इकडून या ए बी पर्यंत बघा काय येणार आहे. हे इकडे 8 आहे, हे 2 आहे. म्हणजे काय येतं बघा? VTH इज इक्वल टू हे प्लस और मायनस 8. प्लस 8 मायनस हे 2 व्होल्टेज सोर्स इथला 2 इंटू आय व्होल्टेज ड्रॉप आहे ना, 2 इंटू आय मायनस 2 इंटू आर. झालं का इथलं ओपन सर्किट व्होल्टेज? हे झालं का व्होल्टेज? एक व्होल्टेज आणि हा एक व्होल्टेज सोर्स. कळतंय का? हा व्होल्टेज सोर्स आणि हा व्होल्टेज सोर्स. आता हा का कन्सिडर केला आपण? इथला पण होतोय हा एक व्होल्टेज सोर्स, हा एक व्होल्टेज सोर्स. पण ऍक्च्युअली मॅक्सिमम व्होल्टेज सोर्स कुठला तो कन्सिडर करायचा. कळतंय का? लक्षात येते का? म्हणजे 1 व्होल्ट आणि ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज म्हणजे हे टोटल व्होल्टेज असणार का? VAB. बघा इथं डॉट इथे काढतो VAB. कळतंय का? त्याला ओपन सर्किट व्होल्टेज म्हणतो का? ह्याच्या अक्रॉसचा ड्रॉप आणि इथला ड्रॉप. इथं ड्रॉप नाही, व्होल्टेज नाही, इथे एक ड्रॉप. म्हणजे या दोन्हीचे ऍडिशन म्हणजे काय असणार आहे?
पण आता ऍडिशन कसं होईल काय इकडून इकडे करंट फ्लो होतोय म्हणजे -2 आहे मग आय ची व्हॅल्यू किती सांगा मला 8 -2 इंटू आय ची व्हॅल्यू करता काय उपयोग केली 0.33 कळतंय का सगळ्यांना काय कळतंय का नसेल तर मला सांगा अजून एकदा काही सिंपल आहे तर हा किती आलं हा 1.98 7.34 1.98 1.98. 7.34. 7.34 येते का बघा चेक हो, करा sir. 8 - 2 इंटू 0.33 कॅल्क्युलेट करा व्यवस्थित 7.34 व्होल्ट बघा येते का पॉइंट मध्ये कोणाचं 1 पॉइंट काहीतरी येते का बघा काहीतरी मिस्टेक होते बघा परत हो एकदा सर येते थेवेनिन्स व्होल्टेज काढायचं सांगतो परत एकदा लक्ष द्या व्यवस्थित थेवेनिन्स व्होल्टेज म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे इथला ब्रांच हिल बुकिंग ना ए बी याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं बरोबर मग इकडे असू दे इकडे असू दे मग आता मॅक्सिमम व्होल्टेज कुठला आहे इकडला जर इथे 10 असतं तर मी हे घेतलं असतं लक्षात येते का तर इथे 8 म्हणजे मॅक्सिमम आहे 6 कमी मग 8 व्होल्टेज प्लस इथला व्होल्टेज ड्रॉप 2i या दोन्हीची ऍडिशन मध्ये काय टोटल व्होल्टेज नाही इथला व्होल्टेज ड्रॉप आणि इथला व्होल्टेज ड्रॉप म्हणजे हा टोटल व्होल्टेज झाला का ओपन सर्किट व्होल्टेज कळतंय का हो सर हो सर 8 मायनस व्होल्टेज ड्रॉप म्हटला 2i मग i ची व्हॅल्यू ऑलरेडी काढली आहे मग VTH किती आलं थेवेनिन्स व्होल्टेज 7.34 आलं का हो सर हो सर आता स्टेप नंबर 3 काय स्टेप नंबर 3 स्टेप नंबर 3 सांगा काय स्टेप नंबर 3 obtained the RTH to open circuit branch RTH टू द ओपन सर्किट ब्रांच म्हणजे आता ओपन सर्किट हेच ब्रांच आहे मग आता त्याच्यात व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स असतील तर काय करायला सांगितलं रिप्लेस देअर इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे व्होल्टेज सोर्स असेल तर आपण शॉर्ट सर्किट करतो आणि करंट सोर्स असेल तर काय करतो करेक्ट सेम बघा व्होल्टेज सोर्स इथला 6 ओम शॉर्ट सर्किट केला नेक्स्ट रेझिस्टन्स इथे 4 परत हा ए त्यानंतर इथं बी परत हा रेझिस्टन्स 2 आता हा व्होल्टेज सोर्स आहे मग शॉर्ट की ओपन सर्किट बरोबर कसा ए आणि बी च्या अक्रॉस ओपन सर्किट थेवेनिन्स आरटीएच काढायचे आपल्याला म्हणजे इथे 4 आणि हे 2 मग काढा याच्या अक्रॉस हे दोन कसे आहेत बघा ए आणि बी च्या अक्रॉस पॅरलल आहेत की सिरीज आहेत अरे सिरीज की पॅरलल series सिरीज आहे ए आणि बी हे ओपन सर्किट आहे इथं ए आणि बी डायग्राम असतो फक्त हेच डायग्राम बघा ए इथं आहे बरोबर आहे ना ए मधून एक निघाला 2 ओहम कडे गेला बरोबर आहे ए मधून एक निघाला 2 ओहम ए मधून दुसरा निघाला कुठे गेला 4 ओहम कडे आणि 2 चा सेकंड आणि 4 चा सेकंड बी काय आहे बघा हे आहे का बी कळतंय का म्हणजे ए आणि बी व्होल्टेज कसा आहे हे तुम्ही पॅरलल आहेत ना parallel पॅरलल पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय असतं त्याला की पॅरलल 4 पॅरलल 2 कळतंय का 4 पॅरलल 2 किती आलं 4 पॅरलल 2 4 into 2 divided by 4 plus 2 किती येत आहे 4 into 2 divided by 4 plus 2 किती आलं 1.33. 1.33 1.33 हे झालं RTH थेवेनिन्स टोटल रेझिस्टन्स झाला RTH is equal to किती आला 1.33 RTH is equal to 1.33 ओहम कळलं का अरे कळतंय का हो sir
मग आता काय करायचं 4 स्टेप. स्टेप नंबर 4. हा Draw the Thevenin's equivalent circuit. ड्रॉ द थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट. थेवेनिन्स सर्किट काय सांगते? VTh ना, VTh इन सिरीज, रेजिस्टन्स RTh आणि इंटरनल रेजिस्टन्स काय सांगा. आणि ए आणि बी च्या अक्रॉस तो काय होता की ओपन सर्किट केलं होतं ए आणि बी. किती ओमचा रेजिस्टन्स होता करंट फ्लोइंग थ्रू दी? किती? 5 ओम. 5 ohm. 5 ओम. आणि तर VTh किती फाइंड आउट केलेला आपण? VTh 7.34. RTh ची व्हॅल्यू किती आहे? 1.33 ohm. 1.33. आता कॅल्क्युलेट करा करंट फ्लोइंग किती का 5 ओम. म्हणजे IL ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. करंट फ्लोइंग टू लोड रेजिस्टन्स IL कशी येणार सांगा. I is equal to काय असतं? I is equal to V upon R. ठीक आहे. B upon R आहे का? I is equal to B म्हणजे कुठलं व्होल्टेज आहे? VTh ना, हो सर. व्होल्टेज डिवाइडेड बाय R म्हणजे कुठला एकच रेजिस्टन्स आहे का? RTh प्लस RL म्हणजे रेजिस्टन्स हे दोन्ही सिरीज मध्ये आहेत ना. काय झालं बघा. I is equal to VTh ची व्हॅल्यू किती आहे? 7.34. RTh किती फाइंड आउट केलेलं आहे? 1.33 प्लस 5 किती झालं बघा. I is equal to 5 प्लस 1.33 किती झालं? 6.33 म्हणजे 7.34 डिवाइडेड बाय 6.33 किती आलं सांगा. I is equal to करंट 1.15. 1.15. ampere. Current flowing through the 5 ohm resistance is 1.5 ampere. कळलं का? हो सर. कुणाला काही डिफिकल्टी प्रॉब्लेम मध्ये? कळालंय का सगळ्यांना व्यवस्थित? बघा एकच प्रॉब्लेम व्यवस्थित बघा. पुढचे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला पाहिजे. आहे कुणाला डिफिकल्टी?